परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघ मित्र, आता तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दिलेलं असते। काय दिलेलं असते? 11-12 ला ट्रेडिंग अकाउंट, फर्स्ट इयरला सुद्धा ट्रेडिंग अकाउंट। वेजेस मध्ये आउटस्टँडिंग अगर दिलेलं असेल, वेजेस मध्ये अगर आउटस्टँडिंग दिलेलं असेल तर मित्रा काय करायचं? तर बघ, आता वेजेस मध्ये अगर दिलेलं असेल तर डेबिट बाजूला, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे लिहायचं मित्रा? ते डेबिट बाजूला। वेजेस मध्ये आउटस्टँडिंग वेजेस काय करत असतात? प्लस करत असतात। 7000 अगर वेजेस असेल आणि ऍडजस्टमेंट मध्ये वेजेस दिलेलं असेल, आउटस्टँडिंग वेजेस असेल मित्रा ते असेल 1000, तर ते प्लस करायचं। काय करायचं? प्लस, आणि त्याचे सेकंड कॉलमला काय दाखवायचे? 8000। आणि हे बघा, हे मित्रा याचा दुसरा इफेक्ट जो असतो तो लॅबिलिटी बाजूला लिहायचा। कुठे लिहायचा मित्रा? लॅबिलिटी बाजूला। त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा? लॅबिलिटी बाजूला। या 1000चा आउटस्टँडिंग वेजेस डायरेक्ट टाकून द्यायचा। कुठे दाखवायचा? डायरेक्ट वेजेस। आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला अगर कॅरेज दिलेलं असेल, काय दिलेलं असेल मित्रा? कॅरेज, आणि आउटस्टँडिंग कॅरेज असेल, काय दिलेलं असेल? कॅरेज। कॅरेज असेल 4000 आणि हे दिलेलं असेल 300, तर यांची बेरीज करायची 4300, आणि हे सुद्धा काय दाखवायचं? दुसरा इफेक्ट त्याचा दाखवायचा लॅबिलिटी बाजूला। कुठे दाखवायचा मित्रा? लॅबिलिटी बाजूला। कोणतंही आउटस्टँडिंग असो, कोणतंही आउटस्टँडिंग असो, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचं, कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला प्लस करायचं आणि त्याचा दुसरा इफेक्ट लॅबिलिटी बाजूला दाखवायचा। आणि प्रॉफिट लॉस मध्ये सुद्धा सेम तोच इफेक्ट दाखवायचा। प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला जे जे एक्सपेन्सेस दिलेले असतील त्यांचं प्लस करायचं आउटस्टँडिंग, आणि तिकडे त्याचा दुसरा इफेक्ट लॅबिलिटी बाजूला लिहायचा। ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र।